नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। तर मी आज वांग्याचं कालवण बनणार नाही, तिखट झणझणीत रसा। तर ही वांगी काटायची आहे, ती कवळी वांगी आहे ती चांगली। तर मी इथं जिरे घेतलं, या ओलं खोबरं घेतलंय, लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतल्या, ही हळद आहे, यात हिंग आहे आणि ही शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं पहिलंच आहे, ही लाल तिखट आहे। तर आता आपण वांग्याचं काटं काढून धुवून घेते। तर आता मी हे वांग्याचं काटं काढून घेते आणि वांग्याचं कालवण कधी करताना ना जरा तिखटच करायचं, मिठाचं 2 दाणे जरा जास्त टाकायचं, तर झणझणीत होतंय। तिखट कमी मीठ कमी असलं ना ते असं म्हणजे बरोबर लागत नाही। तुम्ही भी एकदा असं करून बघा। साधा मसाला, थोडाच मसाला घालायचा, लय बी मसाला घालायचा नाही। लय मसाला घातला म्हणजे बी असं कालवण म्हणजे एवढं टेस्ट लागत नाही। आता मी ही वांगी धुवून घेतलेली, तर यात पाण्यात ठेवते। तर मी आता ही खलबुत्यात मसाला काढून घेणार नाही। वांग्याच्या कालवणाला पातळ रस्सा करायचा असलं तर ओलंच खोबरं घालायचं, जरी नसलंच ओलं खोबरं तर मग काय वाळलं घालणंच भाग पडतंय। बाजरीच्या भाकरी, वांग्याचा रस्सा, लोणचं, खरडा किंवा भाजलेली मिरची ही खायला म्हणजे एकदम टेस्टच लागते। तर आता मी तेल टाकते, तेल एकच टोपण टाकत्या। आता ही मसाला खलबुत्यात चेचलेला, लई बारीक नाही, आबडधोबड आहे। आता मी ही थोडा हिंग टाकून घेते, थोडी हळद टाकते, आता ही वांगी टाकून घेते, ही शेंगदाण्याचं कूट टाकते, ही लाल तिखट, एकदा साधा मसाला, थोडा मसाला घालून एकदा कालवण असलं करून बघा, खावा। आपण नेहमी रोज खातो याच मसाला बक्कळ घालून, पण एकदा
वांग्याच्या कालवणचं रस्सा बघा कसं लागतं या. तर आता ही कालवण आपलं शिजायला लागतं. मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते. आता ही वांग्याचं कालवण आपलं शिजलं या. वांग बी चांगलं शिजलं या. हे काय वांग बी शिजलं या. तर आता आपण गॅस बंद करते. हे आपलं वांग्याचं कालवण तयार झालं आहे. आता तुम्ही बनवा, खावा, कसं वाटतंय बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.